जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान. केला 14 तळाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. केला 14 तळाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन, करते मी नमन. नमस्कार, माझे नाव सिद्धी नानासाहेब रोकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? त्यांच्या नावाचा अर्थ बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांचे जीवनी आणला, बेधडक सत्याग्रह केला 14 तळाचा, मगले नाही संकटे आल्यावरी, करते समाज उन्नतीचे, रचयिते संविधानाचे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक ऋतुवर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालत मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचं किरण. अरे होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचं किरण. पुसणे त्यांचे अश्रू, देणे दीनदलितांना नवसन जीवन. अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अशा या महामानवाचा, युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकरांना छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आस्मत ठरला, यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आंबेडकरांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, PhD, D.Litt अशा अनेक पदव्या संपादन केल्या. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हेच प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. माणसाने जन्मभर शिकायचे मत आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल, असे त्यांचे मत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना बाणवठावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाडतील 14 तळे. त्याचे स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते. त्यामुळे 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंजळीने पिले, त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी 14 तळ्याचे पाणी पिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. भारतीय संविधान लिहिण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. शेवटी एवढेच म्हणेल की सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एका जन्म काय 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांची उत्कर कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. अरे एका जन्म काय 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांची उत्कर कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम.